माजी विद्यार्थी आलाय त्याच्या कॉलेजमध्ये नाटक बसवायला. चला बघूया या तयारीमध्ये काय काय नाट्यमय प्रसंग घडतात ते दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इबलीस कलाकार. चांगला आलाय. Yes, but with my buddy actors after so long time. Post. वा यार थँक्यू यार रसिका श्रमेश थँक्यू. अरे. म्हणजे माझ्या एका सांगण्यावर तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये आपल्या एकांकिकेचा प्रयोग करायला तयार झालात. आईला बघ हा लाजवतोय आल्या आल्या. अरे यार पशा तुझ्या या एकांकिकेमुळे माझं करिअर झालं. हा मी विसरेन काय तिला. ते झालं रे, तरी पण तुम्ही एवढा बिझी शेड्यूल मधनं माझ्यासाठी आलात म्हणून बाकी काय नाही. तुझ्यासाठी नाही करणार पशा तर कोणासाठी करणार यार. पहिल्यांदा एकांकिकेत तू काम दिलंस आम्हाला. तू पहिला डिरेक्टर आहेस आमचा. तुझ्यामुळे इंडस्ट्रीत आलो आम्ही. आम्ही पुढे गेलो तू मागेच राहिलास. हे काय गरज नव्हती. हा, ठीक आहे पण नाही पण तुझ्या कॉलेजने तुझ्या एकांकिकांचा महोत्सव भरवलाय तर मग ओरिजिनल कास्टिंग मध्येच झालं पाहिजे ना. Yes, yes. त्यामुळे मी ठरवलं की ती बिझी असलं तरी यायचं. Yes, yes. तुला माहितीये पशा एकांकिकेत काम करायचं ना तुझ्या म्हणून मी नागराजची वेब सिरीज सोडली. मंजूळ आहे. नाही 100%. नागराज 100% नाही माहित तुला. कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये त्यांची फिल्म गेली होती. त्याची फिल्म तिथे कान्सला. हो काका नाना सगळे फेस्टिवल हा कुठे असतो. पारावर असतो ना फेमस आहे. अच्छा अच्छा नाही नाही चांगलं आहे चांगलं आहे. पण मी ठरवलं हे बघ आपण कितीही बिझी असलं तरी आपल्या पहिल्या डिरेक्टर साठी आपण एकांकिका करायला जायचं. थँक्यू ही थँक्यू. आणि बिझी. हिच्या सिरियल मधली हिरोईन जेव्हा देवळात पाया पडायला जाते ना तेव्हा ही फुलवाली म्हणून दिसते तिथे. श्रमिक हिच्यापेक्षा फुलांचे क्लोज जास्त लागतात. वाटेल ते बोलू नको हा. तू काय मोठा शहाणा आहे. स्वतः शहाणा समजतो. त्या स्किटच्या शो मध्ये काम करतो. स्किट पेक्षा त्या सोफ्यावर जास्त बसलेला दिसतो. हा त्यांचा लॉस आहे. हे किती गोड आहात यार तुम्ही. तुम्ही अजूनही असंच खेळीमेळीच्या वातावरणात राहता. तू हसू नको मजा घेऊ नकोस. तिला सांग माझी बरीचशी कामं पाईपलाईन मध्ये आहेत. माझी पण कामं पाईपलाईन मध्ये. ऐका ना एका प्लंबरचा नंबर देतो. दोघांची पाईपलाईन साफ करून घ्या त्याची काय. कशा अच्छा आहे का? हे- तर तुझ्यासाठी मी आले एकांकिका तू असं वागणारच का. नाहीतर काय. नाही थँक्यू पुन्हा एकदा थँक्यू आलात. आज आपण तालीम करूया काय सगळ्यांना लगेच रिकलेक्ट होईल. उद्या डायरेक्ट प्रयोग. येस ठीक हा? आहे. आता त्या आमच्या मृणालताई येतील. मृणालताई इथल्या मेन आहेत. म्हणजे मराठी वाङ्मय मंडळ म्हणू नको सांस्कृतिक कार्यक्रम म्हणू सगळं मृणालताई एकट्या शो हँडल करतात. त्यांना आता प्रॉपर्टीची लिस्ट दिली आहे. मृणालताई या मला उशीर झाला. मॅडम ओळख करून देतो. श्रमेश रसिका. नमस्कार नमस्कार. हॅलो हे कॉस्ट्युम आणि लाईट वाले. एक्सक्यूज मी. नाही मॅम हे आर्टिस्ट आहेत ऍक्टर्स आहेत ते. अच्छा अच्छा तुझ्या पहिल्या एकांकिकेचं पहिलं कास्टिंग. बापरे काय इतक्या वर्षांनी रंगमंचावर पाय ठेवणार. छान वाटत असेल नाही. नाही करतायत रेग्युलर नाटक हा. करतायत. त्याच्यानंतर डायरेक्ट आज हा. नाही करतायत ते. करतो आधी मध्ये. हरवलं नाही आहे स्टेजवर आहे. चालू आहे का. चालू आहे माझ्या सिरियल्स पण हिची सिरियल आता जोरात चालू आहे. बाई बाई मनमुराचा कसा पिसारा फुलला अशी हिची serial. टीव्हीवर टीव्ही करते. आणि- नाही मी टीव्ही बघतच नाही. काय माहिती टेलिव्हिजनचा डब्बा अजिबात आवडत नाही. 8 वर्षांपूर्वी फोडून टाकला. नको म्हटलं टीव्हीच बघत नाही आम्ही. आणि हा याचं स्वतःच युट्यूबला चॅनल आहे केवढा माझा बेवडा माझा. नाही हा केवढा ग घेवडा ग असं ते आहे. जनरली मी थोडस घेवडा ग इथे फोनवर आचरटपणा करत असतात ते. नाही अगदी तेच तेच. माझं बरं आहे. तो फोनवरचा आचरटपणाही बघत नाही. टीव्ही पण बघत नाही. असली फालतू नादच नाहीत आम्हाला. फारच मला हुक्की आली ना तर मी काय करते गडकरीला जाते. विंगेत उभी राहते. जेवढं दिसेल तेवढं नाटक बघते आणि निघून येते बाई. विंगेतून बघता. मग. हो पण बिझी असतो ना. खरंय म्हणजे तुम्ही सगळं एकटंच करता. तुमची खूप धावपळ चालू असते ना. नाही तर काय
काय सगळीकडे मृणालताई हव्यात यांना, हे करायचंय मृणालताई, ते करायचंय मृणालताई. बाई नावच सुचत नव्हतं रे महोत्सवाचं. म्हणलं काय ठेवायचं, एक दिवस ठरवूनच झोपले. म्हटलं आलंच पाहिजे. सकाळी उठलं तर हे नाव हे ना सुचलं. अच्छा सुचलं. हा आलंच. तुम्ही महोत्सव. कमाल ना म्हणजे, कमाल म्हणजे प्रेडिक्टच करू शकत नाही की नेमकं काय होणार आहे. हो ना, हो ना, अगदीच म्हणजे. तोच मुद्दा होता. मी काय म्हणलं, तू म्हणजे विद्यार्थी, बरोबर. बरोबर. तुम्ही सगळे विद्यार्थी, तुम्ही चा महोत्सव. वा, वा. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेला महोत्सव असा तो. काय नाव बस आहे? कमाल काय मॅडम. नाव? फक्त आपण पॅम्पलेट वाटूया. वा. अर्थ लोकांना कळेल तो लिहून देऊया आपण pamphlet. सगळ्यांना कळेल म्हणून बाकी काय नाही. प्रोत्साहन. अरे बाप. तसाच विनोदी. हो. Yes. विनोदीच असतो. मॅडम ती प्रॉपर्टीची लिस्ट सांगितली होती मी. बाई हो, एकटीला सांभाळता येत नाही रे सगळं. म्हणून आता खाली थांब जरा. नीलू, शीलू, येता का? आलो मृणालताई. या. मॅडम हिला कंटाळा आलाय का? नाही नाही, असं चला नमस्कार करा पटापटा. नमस्कार पाहुणे प्रसाद सर खांडेकर. ही नीलू. ही शीलू. नमस्कार पाहुणे रसिका मॅडम वेंगुर्लेकर. ही नीलू. ही शीलू. नमस्कार पाहुणे श्रमेश सर बेटकर. ही नीलू. ही शीलू. पाच मस्त चालेल. अशा काय बोलतायत? शिकतायत मुली, शिकतायत वा. माझ्या हाताखाली. मोठं त्यांना पण आता कामं करायची आहेत. मी एकटीने किती सांभाळायचं, हळूहळू त्यांनी सांभाळायचं सगळं. नाही चांगलं आहे, चांगलं आहे. काय एक हाती काम सांभाळायचे की नाही नंतर? हो मृणालताई, आम्ही उद्याच्या मृणालताई. वा वा चांगलं आहे. नाही चांगलं आहे. यांना ते म्हणजे प्रॉपर्टी सांगितली. प्रॉपर्टी आणली की नाही? हो मृणालताई. हा. ते हे काढायला द्या ना. द्या 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 हे प्रॉपर्टी ठेवून द्या. काय म्हणजे हा. विथ प्रॉपर्टी रिहर्सल केली नाही बरोबर आहे. म्हणजे तालीम प्रयोग पाहिजे. छान होतो ना. बरोबर. काय एक दिवसच रिहर्सल करणार, उद्या प्रयोग आहे आणि म्हणून सगळी म्हटलं. प्रॉपर्टी मी लिस्ट करून हो. दिलेली होती, आलेली असेल. तुम्ही काही काळजी करू नका सगळे. प्रॉपर्टी सांगितली होती मी. ही प्रॉपर्टी हा प्रॉपर्टी. बिअरची बॉटल. बिअरची बॉटल प्रॉपर्टी. हा लिस्ट मध्ये टेडी बिअर लिहिलं होतं ना. टेडी नावाची बिअरच सापडली नाही म्हणून या बिअरच्या बाटलीवर टेडी लिहून आणलंय. अरे बापरे, एवढं डोकं लावलं. हो. टेडी ए बाळांनो, मॅडम अहो टेडी बिअर म्हणजे काय करायचं? सॉफ्ट टॉय सांगितलं होतं. काय करायचं मग? काय लिहून दिलं होतं लिस्ट मध्ये? काय लिहिलं होतं लिस्ट मध्ये? टेडी हा, बिअर. आणि यांनी आणलं काय? बिअर. काय करायचं आता त्याचं? याचा उपयोग काय आहे? याचं नाटक पुढे कसं जाणार? आता करायचं काय? मी नाही आणली, माझ्या नको. किती समजवायचं? काय काय करायचं मृणालताईंनी? आता बास झालं. आता तुम्ही आणि ती बिअरची बॉटल काय ते बघून घ्या. मला बोलायचंच नाहीये. हे काहीतरी रिॲक्ट करा, पुढे जावं लागेल आपलं इथे. कोणी काहीतरी बोला. हे डायरेक्ट तुम्ही कसं आणलं? संहिता वाचली नव्हती का तुम्ही? पाहुणे प्रसाद सर खांडेकर संहितेमध्ये असंच लिहिलं होतं. पहिल्या पानावर असं वाक्य होतं, ही टेडी बिअर घेऊन झोपते. मला वाटलं ही टेडी बिअर घेऊन झोपते. म्हणजे ही टेडी आणि बिअर घेऊन झोपते झोपते. असं कसं? अगं टेडी बिअर म्हणजे हिरोईन त्या टेडी बिअरला मिठी मारून झोपते असं लिहिलं होतं. ती मिठी मारून झोपते, खिडकीतून हिरो येतो, तो हळूच बॅटरी काढतो, त्या बॅटरीच्या प्रकाशात तो हिरोईनला शोधत असतो, असं अख्खं लिहिलं होतं ना. डोंट टेल मी बॅटरी म्हणून तुम्ही ही बॅटरी आणली आहे. हो मॅडम म्हणाला 45 मिनिट बॅटरी चाललीच पाहिजे म्हणून पृथ्वी सरांच्या नवीन गाडीची नवीन बॅटरी आणली आम्ही. होय. मेंदू आणि तुम्ही भेटता का आधीमध्ये? हिच्या रूम मध्ये मी गुपचूप जायचं बॅटरी घेऊन, ही बॅटरी घेऊन मध्ये पायाच्या मध्ये पकडू.
बरेच काय तुम्हाला जड जात असेल तर आम्ही येतो मदत करायला. ह्या सुंदरच पण माझ्या डोक्यात जाते ना. मॅडम काय हे कसं करू तुम्हीच सांगा आता. काय करायचं? माझंच मला नाही, कसं काय करायचं प्रसाद? काय लिहिलं होतं लिस्ट मध्ये? बॅटरी. लिस्ट मध्ये काय लिहिलं? बॅटरी. हा, आणि यांनी काय आणलं? बॅटरी पण याचा अर्थ ही बॅटरी नव्हती ना. Exact. ह्या बॅटरीने नाटक कसं करणार या बॅटरी? आता हा मुलगा, हा हिरो त्या नटीच्या खोलीत ही बॅटरी घेऊन जाणार. नटीला चार्ज करायचंय. कुठली बॅटरी हवी? कुठली बॅटरी हवी? हे का आणलंय? काय करायचं ह्या? मला कंटाळा आलाय आता. तू या आणि ही बॅटरी काय ते बघून घ्या. मला काहीच बोलायचं नाहीये. अरे काहीतरी केलं पाहिजे आपण. हे पुढे जाणार नाही तर असं नाही. कोणी काहीतरी प्रसाद मॅडम आहोत तसं. प्रसाद आता आणली तर ही वापर बाबा तू. मॅडम कसं काय करू हे? ओ वापरा ना, एवढा काय भाव खाताय? ह्या बॅटरीने उद्या प्रयोग आहे माझा. कसं करू हे? हो मॅडम काहीतरी बोला यांना. काय करायचं? मागे कालिदास महोत्सव होता. यांना सांगितलं होतं कालिदासाचं साहित्य आणा. यांनी काय केलं असेल? काय केलं असेल प्रसाद? हे रे कालिदास नाट्यगृहात गेल्या मुलुंडला आणि तिकडनं 2 खुर्च्या 2 टेबल 2 पडदे असं सगळं साहित्य पळवून घेऊन आल्या. काय करायचं मी? मॅडम मग मागच्या वेळेस तुम्हाला कळलं पाहिजे. ह्यांच्यावर प्रॉपर्टीची जबाबदारी नाही टाकली पाहिजे. का परत तुम्ही आता सांगितलं त्यांना? मृणालताई कुठे कुठे जाणार आहेत? काय हे बघ, मृणालताईंना 2च पाय आहेत. मृणालताई कुठे कुठे जाणार आहेत? मृणालताईंना 2च डोळे आहेत. त्या काय काय बघणार आहेत? 2च हात आहेत. काय काय करणार आहेत? प्रसाद माझी चूक झाली. मला माफ करा. माझी चूक झाली. कसं करायचं तुम्ही ना? शांत बसा. काय करायचं याचं मला कळत नाही. मी काही बोलणार नाही आता. मला ही सिच्युएशनच कळत नाही काय. एक काम करूया. तुम्ही 1-2 मिनिटं द्या. हा नाश्ता आणला यांनी. हे खात बसा. मी पटकन प्रॉपर्टी मॅनेज करतो इथे. आय एम सॉरी श्रमेश. आज फक्त रिहर्सल करायची. मी लगेच तुम्ही खाऊन घ्या. हे पण हे काढलं तर वापरणार काय? वापरणार काय म्हणजे? तुम्ही 6 ढोकळे सांगितले होते, मी फक्त 6च आणलेत. एक्स्ट्रा खायला नाही आणलेत काय? मॅडम काय करू मी? काय आलं? मी ठोकळे दिले होते आणि ढोकळे आणले. मॅडम 6 मोडे आणि ढोकळे आणले. ढोकळे केले. काय करायचं मग आता? करायचं काय? याच्यावर नाटक कसं करणार आहे? मॅडम तो ढोकळा घे. ढोकळा काढ. एक ठेव इकडे. पटकन ढोकळा ठेव इथे. आता तो नट ह्याच्यावर बसून ऍक्टिंग करणार. हा ये रे ये बस याच्यावर ऍक्टिंग कर. नाही बरं 1 नाही 6 आणलेत ना. 6 एकत्र ठेवा. ठोका डबा ठेव खाली. हा ये रे. आता हे मोठे नट ह्याच्यावर बसून सोलो लुकी म्हणणार. हे ऍक्टर आहेत. ए, 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 ए. आय एम सॉरी. हा वैजंती मलाचा भाऊ चुकलाय त्याला सांगा अगोदर. मला बघा असं झालं. आय एम सॉरी श्रमेश. मॅडम हे अति चाललंय. मी काय करू? मॅडम हे अति चाललंय. काय करायचं? तुम्ही माझी वाक्य तुम्ही नका बोलू. नाटक कसं करायचं आता? अरे मृणालताई मी बोलले होते हिला की ते ढोकळे नाही ठोकळे असतील, पण ही तिचं डोकं वापरतच नाही. तुझ्याकडे डोकं असेल तर तू वापर ना. माझ्याकडे आहे, तू वापर ना. माझं डोकं मोठं आहे, तुझं डोकं छोटं आहे ते बघ. मग छोटं वापरून संपेल म्हणून मी वापरत नाही, तू वापर. तू तर आता माझ्या डोक्यात चालली आहेस. तू पण माझ्या डोक्यात चालली आहेस. तुझं डोकं छोटं आहे, मी कशी जाईन तुझ्या डोक्यात? गेलीस तू माझ्या डोक्यात गेलीस. नाहीच गेली तुझ्या डोक्यात. बस झालं. मला काही गरज नाहीये. मी विदाऊट प्रॉपर्टी विदाऊट लाईट्स विदाऊट सेट करेन मी. कारण का मला काही गरज नाही. हा. तालीम कुठे करू ते सांगा बस. हे घ्या तिकीट. तिकडे कशाला? कोल्हापूरची आहे. चांगले तालमी तिथेच होतात. तिथे सगळे जिमा आहेत ना. म्हणजे भिकाजी तालीम मंडळ बुक केलंय तुमच्यासाठी. चले बाय येतो. पाहुणे सर त्या दोघी उषा आल्यात, त्यांना कुठे बोलवायचंय?
कोण उषा? तुम्ही लिस्ट मध्ये लिहिलं होतं ना 2 उषा आल्यात. एक उषा सहस्त्रबुद्धे, एक उषा थोरात. त्यांना कुठे बोलवायचंय? ए आता नको चिडूस हा. एक रिक्वायरमेंट तरी पूर्ण झाली आहे. 2 उषा उभ्या आहेत तिकडे. काय करू माझ्या त्यांच्यावर उषा? चल निघा. नाही काय करायचं, निघा. मला काय करायचं ते करा. वा वा वा, हिलेरियस परफॉर्मन्स. आम्हाला खरं एकांकिका बघायची होती पण हरकत नाही. काय वाटतं हा सरसी की यांची आणि मेंदूची भेट होत असेल काय? वा वा, फार छान, मस्त होता विषय आणि लीला पण मस्त होता. खुमासदार सादरीकरण होतं आणि 2 इतक्या सुंदर मुली इतक्या बावळट आणि डोक्यात जाणाऱ्या कशा दिसू शकतात हा मला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे तुमच्या दोघींचंही कौतुक. श्रमेश, तू म्हणलास ते करेक्ट आहे, त्यांचा लॉस आहे. कीप इट अप मॅन, कीप इट अप. रसिका मस्त, पशा मस्त, मजा आली, खूप मजा आली. खुमासदार सादरीकरण होतं आणि मला ॲक्च्युली तू 2 पायात बॅटरी धरून ते शोधताना दिसलास. इमॅजिन झालं कशी जर ही एकांकिका झाली असती तर, किंवा त्या ढोकळावर बसलेले तुम्ही दोघंही मला इमॅजिन झालात. मजा आली, मजा आली. थँक्यू प्रसाद. सई. मॅड परफॉर्मन्स होता. मला संकल्पना आवडली, ह्या 2 कॅरेक्टर्सचं इंट्रोडक्शन पण आवडलं. शिवा, काय चेहरा केला होतास, अशक्य. तुम्ही दोघींनी अशक्य चेहरे केले होते आणि हसतानाही ते बेरिंग न सोडणं इज आय थिंक मोर चॅलेंजिंग, जे तुम्ही केलं. ईशा, फार मस्त वापरलास टोन. म्हणजे टोननीच खूप, म्हणजे त्यांनीही ॲक्टिंगमध्ये सहभाग घेतला असं मला वाटलं. रस्ता 2-3च जागा होत्या पण कडक काढल्यास, फार मजा आली. भावा मस्त, मजा आली. श्रमेश, बाकी काही असो नसो, मला तुझं YouTube चॅनल नक्की बघायचं.